समाजासाठी उपयोगी पडणारे अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आता समाजासाठी म्हणजे शाळा ही समाजाचीच असते, म्हणून जास्तीच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांच्या मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात। अनेक शाळांना भेट देऊन त्यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य पुरवठा केला जातो विद्यार्थ्यांना, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना। आता गरजू विद्यार्थी आणि गरीब विद्यार्थी सहसा कुठे असतात त्यावरी सांग, कुठे? खेडेगावात। आणि म्हणून खेडेगावातील विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्याला शैक्षणिक साहित्य या ठिकाणी देण्यासाठी या वेलफेअर फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर ओजस्वी ठोसर मुंबई आणि त्यांचं कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते आमच्या गावचे प्रमोद कांबळे अनूरचे, आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले आमच्याच गावचे आमचे मित्र अनिल गुंडू कांबळे, ते सुद्धा शाळा व्यवस्थापन कमिटीचे अनूरमधल्या आता सध्या सदस्य आहेत। आणि इथं प्रमोद कांबळे जे समाजासाठी झगडणारे इथं आलेले आहेत या समन्वयक म्हणून। त्यांच्या आईनं सुद्धा सरपंच होत्या त्या अनूरमध्ये, शोभा कांबळे म्हणून, त्यांचा चिरंजीव। इथं ते गावामध्ये सुद्धा अनेक उपक्रम राबवतात समाजासाठी, तर त्याचाच एक भाग म्हणून आमची ओळख असल्यामुळं, आमचं मित्र असल्यामुळं आमच्याही शाळेला काहीतरी द्यावं म्हणून ते इथं उपस्थित आहेत। या दोघांचं त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले नंद्याळचे अजय बाळकृष्ण कांबळे वांगळे सरांच्या गावचे, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या कार्यक्रमासाठी अचानक पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या शाळेचे अध्यक्ष खराडे साहेब, त्याचबरोबर विजय सातवेकर हे सुद्धा इथं उपस्थित आहेत। या सर्वांचं आपण शाळेच्या वतीनं हार्दिक असं काय करूया, स्वागत करूया।